नाही बसने चाललो ना आपण. राधिका ताई, हां एवढ्या पहाटे कुठे निघालाय तुम्ही? ते भाऊबीजेसाठी भावाकडे जाऊन राहिले. हां थांबा, मी रिक्षा आणतो तुमच्यासाठी. आई डाव्यांना रिक्षा आली. बाबा ते आपण कालीतून गेलो होतो. अथर्व ताई थांबा, मी रिक्षा आणतो तुमच्यासाठी. काय आहे, एवढ्या सकाळी सकाळी लवकर रिक्षा मिळत नाही ना. थांबा 2 मिनिटं, मी रिक्षा आणतो लगेच. रिक्षा रिक्षा. 4 वर्ष झाली सोसायटीत राहायला येऊ, पण असं वाटून राहिलं खूप वर्षांपासूनचे संबंध घरोबाहेर सगळ्यांची. कसं असतं ना, निर्जीव वस्तू ही जीव लावतात. आपल्याला वाटतं आपण 4 भिंतीत तर राहतो, पण त्या 4 भिंतींना आपल्या सुखदुःखांनी जिवंतपणा आलेला असतो. एकमेकांना एकमेकांची सवय होत जाते. ही सवयच घातक राहते. यांनाही माझी इतकी सवय लागली की सगळ्याच बाबतीत मला गृहीत धरलं यांनी. आता काय, सगळ्याशी संबंध संपला. या वास्तूशी, इथल्या माणसांशी, या घराशी. माझ्या तर डोक्यावरचं छप्परही गेलं आणि पायाखालची जमीनही. इधर इधर इधर, बस बस बस. राधिका ताई, रिक्षा आणली. काय झालं राधिका ताई? नाही काही झालंय का? अहो कसला एवढा विचार करताय? नाही, काही झालं नाहीये. बसा ना रिक्षात. ताई लवकर या परत. नाही तुम्ही नसला ना तर सोसायटीमध्ये एकदम सुनं सुनं वाटतो. बरं, मी काय म्हणते, माझं एक काम कराल का? बोला. नाना नानींना सांगाल का की मी भावाकडे जाऊन राहिले? सकाळी सकाळी उठवणं बरं नाही वाटलं त्यांना. हो सांगतो की मी. थांबा, तुमची दिवाळी द्यायची राहिली आहे ना? हो कशाला, निवांत द्या की. मी सोसायटी सोडून चाललोय का तुम्ही चाललायत? द्या आरामात आल्यावर. नाही नाही, तसं नाही. असू दे. काही गोष्टी वेळच्या वेळी दिलेल्या बऱ्या. नंतर मी विसरून जाईन आणि आता ते तुमच्या कामी तरी येते. चला येऊ मी. या, दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हालाही शुभेच्छा. जा सांभाळू ना. दादा लक्ष ठेवा. हां हो, जा सांभाळू. जा बाळा, बस. द्या इथं काय. जा तुम्ही बसा, मी देतो काय. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.